नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज इराक युद्धाचा 26वा दिवस. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं काही करारावर सह्या केल्याचं म्हणणं असून कदाचित ते जर खरं असेल आणि ट्रम्प तात्या सत्याची चाड बाळगत असतील तर आजपासून युद्ध थांबेल असंच वाटतंय. आणि हे युद्ध थांबलं तर संपूर्ण जगाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळानजीक VRS कंपनीच्या विमानाला अपघात झाला आणि या अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित अनंतराव पवार यांचा दुर्दैवी अंत झाला होता. या प्रकरणी महाराष्ट्रातल्या ना बारामती किंवा इतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला नव्हता. या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी प्रारंभीपासूनच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अजित पवार यांचे चुलत पुतणे आमदार रोहित पवार हे सतत करत होते. त्यांनी त्याबाबत 4 पत्रकार परिषदाही घेतल्या. त्यांनी मुंबईतील मरीन लाईन्स आणि बारामती पोलीस स्टेशनवर पण आपली कैफियत घेऊन ते गेले, आपला तक्रार अर्ज घेऊन पण गेले होते. परंतु महाराष्ट्र शासनानं त्यांची तक्रार किंवा FIR दाखल करून घेण्यास अडथळे आणले होते आणि FIR दाखल करून घेतलं. रोहित पवार हे सतत FIR कुठं ना कुठं दाखल व्हावा असा प्रयत्न करतच राहिले. ते कर्नाटकात पण गेले होते आणि मग कर्नाटकाच्या पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली आणि FIR पण काल नोंदवल्याचं वृत्त येत आहे. आता कर्नाटकात ज्या पोलीस स्टेशनला तक्रार आणि FIR दाखल झाला असेल तिथून तो 0 क्रमांकानं महाराष्ट्रातील शक्यता बारामती पोलीस स्टेशनला FIR पाठवला जाईल. आता मग हा 0 क्रमांकानं हा FIR महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्राचं गृह खातं काय करणार याकडं तुम्हा सर्वांचं लक्ष राहणार आहे. वास्तविक कुठलीही दुर्घटना घडली तर तिचा गुन्हा नोंद होतो, FIR रजिस्टर होत असतो. परंतु एवढ्या मोठ्या राजकीय व्यक्तिमत्वाचं ज्या अपघातात दुःखद निधन झालं त्या प्रकरणाचा साधी तक्रार FIR का नोंदवला गेला नाही याबाबत महाराष्ट्र आश्चर्य व्यक्त करत आहे. हे नक्कीच रोहित पवार यांच्याबरोबरच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विधान परिषदेतील सदस्य असलेले अमोल मिटकरी हे पण या विरोधात सतत आवाज उठवत आहेत. आणि कधीतरी छगन भुजबळ यांच्यासारखे ज्येष्ठ नेते हे कसं घडलं आणि याचं काहीच तपास का होत नाही असं म्हणताना दिसून येत आहे. मात्र इतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील मंडळी यावर काहीही बोलत नाही ना. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असलेल्या श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनीही याबाबत काही चकार शब्द कुठं उच्चारल्याचं ऐकिवात नाही. त्यांचे चिरंजीव जय पवार यांनी VSRचा मालक असलेल्या सिंग हा कॉकपिटमध्येच विमान हवेत असताना कसा झोपलेला आहे याचा एक व्हिडिओ मध्यंतरी समाज माध्यमावर व्हायरल केलेला होता. त्यानंतर त्यांनी याबाबत आपण पत्रकार परिषद घेणार असल्याचीही घोषणा केली होती. मात्र त्यांची तशी पत्रकार परिषद काही झाली नाही आणि
नेमकं अजित पवारांच्या कुटुंबाला, मूळ कुटुंबाला काय वाटतंय याबाबत अनेकांच्या मनात शंका असणार हे नक्कीच आहे. सत्तेच्यासाठी मग ते गुळीमयी आळीची म्हणून गप्प बसलेत का काय, असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे. असो, घटना तर घडली आहे. अजित पवार हे दबंग नेते आपल्यात नाहीत, मात्र त्यांच्या विमानाला खराचा अपघात झाला की घातपात झाला याची चौकशी झालीच पाहिजे आणि सत्य काय आहे ते जनतेसमोर आलंच पाहिजे. ही सर्वसामान्यांची भावना असणार, मागणी आहे. त्या दिवशी या दुर्घटनेबाबत जे प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे तो सुद्धा लोकांना वेडं बनवणारा असंच आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथं उंच मोठी झाडी नाही, तिथं झुडपं आहे, पण तरीही त्या प्राथमिक अहवालात विमान झाडाला धडकलं आणि अपघात झाला असं म्हणलेलं आहे. तिथं प्रत्यक्षदर्शीनी जे होते त्या बावी गावचे नागरिक, त्यांच्या मते तिथं धुकं नव्हतं. मग हे धुक्याचं प्रमाण होतं असं जो प्राथमिक अहवाल सांगतो तो पण सत्य असेल असं वाटत नाही. मग हे अजित पवारांच्या विमानाला झालेल्या अपघाताला दाबून का ठेवण्यात येत आहे, त्याची चौकशी वेगानं का झालेली नाही. आज घटना होऊन जवळपास 2 महिने होत आले आहेत, तरी तपास काहीच नाही. मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आदींनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन या प्रकरणाची तपास CBIला द्यावा अशी मागणी केलेली होती. त्यानंतर बरेच दिवस CBIकडं रोहित पवारांनी चौकशी केली तर त्यांच्याकडं काही तसं मागणी आल्याचं त्यांना आढळून आलेलं नव्हतं. शेवटी मग गेल्या 8-10 दिवसापूर्वी ज्यावेळेस मुख्यमंत्री नवी दिल्लीत गेले आणि त्यांनी तिथं मग केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना या प्रकरणाचा तपास CBIकडे द्या, वर्ग करा अशा मागणीचं निवेदन दिलं. ते निवेदन देऊन पण आता बरेच दिवस झाले, अद्याप CBIकडून तपास सुरू झालेला नाही. ही महाराष्ट्राची जनता पाहतच आहे. पण नेमकं यात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, कोणाकडून हे घडलंय का खरंच अपघात होता, याचं लवकरात लवकर महाराष्ट्रासमोर माहिती येणं गरजेचं आहे, हे मात्र नक्की. सध्या नवी दिल्ली येथे संसदेचं अधिवेशन सुरू आहे. या संसदेचं अधिवेशनात अर्थसंकल्प मांडण्यात आला होता आणि त्याच्यावर चर्चाही झाली. आता पुढील कामकाज सध्या सुरू आहे. या संसदेचं कामकाज कसं असतं, येथील सदस्य आपल्या महाराष्ट्रातील कोण आहेत आधी पाहण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटच्या कम्युनिकेशन अँड जर्नलिझम या शाखेचे विद्यार्थी सध्या नवी दिल्ली दौऱ्यावर आहे आणि या दौऱ्यानिमित्त काल त्यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली. यावेळी खासदारांनी सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत केलं आणि त्यांच्याशी मुक्त संवाद पण साधला. रानडे इन्स्टिट्यूट हे महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या शिक्षणासाठीचं एक मान्यवर असं इन्स्टिट्यूट मानलं जातं. या इन्स्टिट्यूटचा मीही 86-87 बॅचचा विद्यार्थी आहे. माझ्याबरोबर ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार विजय लोणकर, पणन महामंडळातून
उपव्यवस्थापक म्हणून सेवानिवृत्त झालेले भास्कर पाटील, दिलीप आठवले, ज्ञानेश्वर बिजले, संजय नहार ही मंडळी आमची त्यावेळची वर्गमित्र होती. आमच्या अगोदरच्या बॅचचे पण अनेक नामवंत विद्यार्थी मोठमोठ्या वृत्तपत्रात काम करून आता सेवानिवृत्तीचं जीवन जगत नाही. आणि आमच्या मागच्या बॅचचे असलेले विद्यार्थ्यामध्ये राजीव खांडेकर असतील, ते ABP माझावरही करतात. तर आपल्या धाराशिव जिल्ह्यातील सुपुत्र अभय देशपांडे हे विविध वृत्तवाहिन्यावर राजकीय विश्लेषक म्हणून आपण पाहतच असतो. तर असं ह्या रानडे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची दरवर्षी इन्स्टिट्यूट विधानसभा आणि लोकसभेचं कामकाज पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असते. आणि मग विद्यार्थी तिथं कामकाज कसं चालतं आदीबाबतची माहिती घेतात आणि त्यांच्या पुढील पत्रकारितेसाठी ती माहिती पण पूरकच ठरत असते. काल त्यांनी महाराष्ट्रातील बऱ्याच खासदारांच्या गाठीभेटी घेतल्या आणि खास करून सर्व महाराष्ट्रभर नव्हे तर देशभरात चर्चेत असलेले खासदार म्हणून ओमप्रकाश, भूपालसिंह पवनराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची विशेष अशी भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला. ओमराजे निंबाळकर यांनी पण विद्यार्थ्यांशी अगदी मोकळेपणाने गप्पा मारल्या आणि त्यांनी विचारलेली माहितीही त्यांना दिली. असं कालचा तो प्रसंग नवी दिल्लीतला होता. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.